वर्ष 2026 मध्ये ज्या विविध प्रकारच्या सार्वजनिक सुट्ट्या असतात त्या सुट्ट्या आज आपण या राजपत्राच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार. मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग 1 मध्य उपविभाग असाधारण क्रमांक 184 प्राधिकृत प्रकाशन सामान्य प्रशासन विभाग दिनांक 5 डिसेंबर 2025 ची अधिसूचना ही जाणून घेणार आहोत. या अधिसूचनेच्या माध्यमातून 2026 या वर्षातील सार्वजनिक सुट्ट्या कोणत्या आहेत ते स्पष्ट होणार आहेत. अशाच प्रकारचे विविध शासन निर्णय जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या निमित्ताने करतो आहे. सार्वजनिक सुट्ट्या, त्यामध्ये अनुक्रमांक, सुट्टीचा दिवस, इंग्रजी तारीख, भारतीय सौर दिनांक आणि वार या संदर्भात माहिती आता आपण जाणून घेऊया. प्रजासत्ताक दिन 26 जानेवारी सोमवार, महाशिवरात्री 15 फेब्रुवारी 2026 रविवार, छत्रपती शिवाजी महाराज जयंती 19 फेब्रुवारी 2026 गुरुवार, होळी दुसरा दिवस 3 मार्च, गुढीपाडवा 19 मार्च 2026 गुरुवार, रमजान ईद 21 मार्च 2026, रामनवमी 26 मार्च गुरुवार. त्यानंतर आहे महावीर जन्म कल्याणक 31 मार्च 2026, गुड फ्रायडे 3 एप्रिल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती 14 एप्रिल मंगळवार, महाराष्ट्र दिन 1 मे शुक्रवार, बुद्ध पौर्णिमा 1 मे 2026 शुक्रवार, बकरी ईद 28 मे गुरुवार, मोहरम 26 जून शुक्रवार, स्वातंत्र्य दिन 15 ऑगस्ट शनिवार, पारशी नववर्ष दिन 15 ऑगस्ट शनिवार, ईद ए मिलाद 26 ऑगस्ट बुधवार, गणेश चतुर्थी 14 सप्टेंबर सोमवार, महात्मा गांधी जयंती 2 ऑक्टोबर शुक्रवार, दसरा 20 ऑक्टोबर मंगळवार, दिवाळी अमावस्या लक्ष्मीपूजन 8 नोव्हेंबर 2026 रविवार, दिवाळी बलिप्रतिपदा 10 नोव्हेंबर 2026 मंगळवार, गुरु नानक जयंती 24 नोव्हेंबर 2026 मंगळवार आणि ख्रिसमस 25 डिसेंबर 2026 शुक्रवार. केवळ बँकांसाठी असणारी सुट्टी आपण जाणून घेऊया. खालील सुट्टी बँकांसाठी मर्यादित आहे. सदर सुट्टी शासकीय कार्यालयांसाठी लागू नाही. बँकांना आपले वार्षिक लेखे पूर्ण करता येण्यासाठी 1 एप्रिल 2026 बुधवारला सुट्टी असेल. अशा प्रकारचा सार्वजनिक सुट्ट्याच्या अनुषंगाने ही एक महत्त्वाची अशी अधिसूचना आहे. सदर अधिसूचना आपण या ठिकाणी जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद.